नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी कपडे शिवायला बसले होते ना, आता म्हणलं एवढी 2 ड्रेस टाचायला आलेत ना, ते टाचून द्यायचं आणि मी माझा ब्लाऊज शिवाय घ्यायचा. तर झालं असं, बॉबीनच तुटली आणि आता त्याची काय कुठं ना म्हणजे ना, आज कसल्या पण ह्याच्यात मला ते करायचं होतं. तर बघा हे होऊन बसलं, तरी त्याची शिलाई व्यवस्थित येत नव्हती या, तरी पण गडबडीत मी केलं, तसंच चालवत राहिली, कारण आता त्या पुरी न्यायला येते ना म्हणूनसाठी. पण खरंच दुष्काळ तेरा होऊन बसलाय. आता माझा ब्लाऊज पण राहिला शिवायचा, तिचा ड्रेस होता तो पण राहिला, आणि तिचा पण एक ड्रेस राहिला आहे टाचायचा. तर त्यांना सांगणार आहे मी घेऊन जावा, जेव्हा मला बॉबिन भेटेल ना तेव्हा. आणि कारण मागच्या वेळेस पण ना ही दुसरी बॉबिन होती म्हणून चाललं, ह्याच्या आधीची ह्याच्यासोबत भेटलेली बॉबिन होती ना ती तुटलेली, आणि नंतर त्याची बॉबिनच भेटली नाही, मग ह्याच्यासोबत तीच वापरायला काढली मी. तर बघू, तरी पण मला फिरावं लागेल, पण आता फिरायला काय टाईम नाही, कधी होतंय कधी नाही. हो, सोनूचे केस कापलेत, तुम्ही बघितला असेल. पण मला काय वाटत नाही, मला कापायचीच होती, आणि मला दुःख झालंय केस कापल्यामुळे. मला नाही दुःख झालं, मला केस माझी एका महिन्याची उभी वाढवलेली आणि मम्मीनं कापली. मला दुःखच होत नाही, सारखी पुढे यायची माग काढायची, काय ती दमली होती मी. म्हणलं आता कवासी केस कापणार. वाव, मोबाईल मध्ये बघ किती भारी केस दिसते. सोनूची का नाही जास्त कापलीत मी, जास्त खाली आलेली का नाही तुम्ही बघितलं असेल. तिची 2 वेण्या घालत होती की नाही, किंवा मी एक तिची पोनी बांधायची, तर पूर्ण मानेवरची केस पूर्ण पाठीमागे सगळी बसत होती त्याच्या पोनीमध्ये. आता नाहीत बसत, आता सगळं असं थोडं तरी, म्हणजे एवढी खाली राहते, म्हणजे अर्ध्यापर्यंत इथनं अर्ध्यापर्यंत तिची केस खालीच राहतात, ती पुढची केस बसतच नाही ती. मग तिला छान वाटते, म्हणजे तिने पण लई कट करून दिली नाही, म्हणजे ती थोडीशीच करायची आहे ती. म्हणलं 2 वेण्या घालाय पुरते ठेवा, म्हणजे अर्ध्या केस जर खाली सोडून वरती वेण्या घातले ना तरी चालेल, म्हणून अशी ठेवली. आणि हिनं पण लई नाही ती कापली, एवढी कापली असतील फक्त. तरी पण पहिलं माझं एक पूर्ण केवढा मोठा यायचा ना, आता बघ केवढा येतो. असू दे, चला. आता लग्न आहे म्हणलं ना, तर हाऊस होती ना कापायची, तुलाच हाऊस होती या. आणि आता कसं झालं तुला? तरी पण वेणी घातली मी, कारण पुढची केस आम्ही त्याची कट केलेली नाही ती या, नाही बरोबर दिसत ती, एक तर क्लिप लावा येत नाही ना, काय नाही ना, त्यामुळं पुढची केस नाही ती कट केली. तरी पण माग अर्ध्या पो बांधलाय ती, पण तरी पण तेवढीच आहे ती. तर चला आता जेवण, भात घातलाय शिजायला. बरं झालं, हळद लावली तरी. आज काहीच नव्हतं, पीठ नव्हतं आम्हाला, तर होते तेवढ्या चपाती केलेल्या, ह्यांनी खाल्लं, बांधून नेलं, आणि 2 चपाती राहिलेल्या, मी एक खाल्ली, आणि आता सोनून अर्धी खाल्ली, त्यातली थोडीशी आहे, आणि आम्हाला भुका लागल्या त्या. मग आता चपाती आम्ही दोघी किती खाणार, म्हणून भात घातलाय शिजायला, भात खाणार आहे. आता 4 वाजा आल्या त्या, 3:45 झाले त्या, 3:43. म्हणलं भात खाऊया, आणि मग जायचंय आज मेहंदी काढायची. आता पुण्याला गेली की मी तेल लावणार, केस अजून वाढव. मेहंदी काढायची ना, त्यामुळं जाणार आहे तिकडं. हातपाय घासलंच तो, माझं तर चकाकत हातपाय. कसं दिसतंय? तू नेल पेंट आणलं मी काल पार्लर मध्ये गेलेले का नाही, लाल कलरचं आणलं, तिथं ते शेड दाखवत होते, तर मला हे छान वाटलं, मग म्हणलं की चला बघूया कसं दिसतंय, म्हणून 2 मध्ये मी लावलंय. चला भात शिजलाय का बघते आणि हे करते. पूर्णभर सकाळी कपडे एवढी सगळी भली मोठी धुतली ती, त्याच्या घड्या घालायच्या त्या, कारण मग लई गळा ठेवणार होता. नवीन कपडे, ही कपडे सगळं एकत्र होऊन जातील, ह्याच्या घड्या घालते. आधी खाणार आहे, भूक लागली निब्बार. मग हा बस. आता कालवण पण नाही, भाकरी पण नाही, तर आता एक अंड भाजलेला, तर एक आहे, तर आम्ही आता दोघी घेणार आहे. आता भया आणखी रुसला, मग काय करणार काय माहित. मैंने इकडे पकड ग. बाळाने खाल्लं, मी एक तू एक, संपलं. आणि असं वाटतंय मला भात खाली लागलाय, हलवू नको पण, वास येतोय. व्हिडिओ करण्याच्या नंतर भात राख. जेव्हा पटापटा मला आवरायचं अजून माझं. काय पण तसंच झालं का माहिती का, हालत भाजत होती आणि हिच्या म्हणून हालत जळली आणि तोंडाला लावली. हो झालं होतं, खाली कर ना असं, अजून, हा अजून पोटापर्यंत, हा अजून थोडस, अगं असं कर.
असं पाड की फोन जरा. सो हां 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 ओके ओके. आता ती नवीन कॅमेरामॅन आहे माझं बाळ चांगलं पकडतं. आता हिला काही आहे ना, काल पण हिच्याकडे बघण्याची नादात, तिला सांगण्याची नादात माझी हळद इतकी जळली होती, अक्षरशः इंगूळ असतो ना चुलीतला जो कसा लाकडं जळून पडतो तसं ती लाल लाल झालं होतं. काली भूत झाली ती, काली भूत. हे गप्पे बाया. आता थोड्या दिवसातून मला पण मग कळलं की कसं पकडायचा कॅमेरा. रील स्टार नाही, सोनू ब्लॉगर आहे. ब्लॉगर मी दिसायला सगळ्यांना ना ह्या दोघींचे कपडे आवडले आणि छान पण दिसतात घालून पण. बंद कर. भाताचं मला नाही वाटत काय झालंय. वास तर आला होता मला. नाही 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 लागायला लागला होता, लागला नाही. थोडक्यात वाचलाय, थोडक्यात. चालू तरी केलाय का मंगन? केलं. तर काल आम्ही पार्लरला गेलेलो, म्हणजे बघितलं तुम्ही. तर तिथे ना मग गर्दी पण भरपूर होती. मला तिथलं काही पसंत पडलं नाही, त्यामुळे मी तिथं काहीच घेतलं नाही आणि सरळ घरी निघून आलं, कारण उशीर पण झालेला. घरून मला स्वयंपाक करायचा होता आणि लाईट आता 2 दिवस ना टायमिंग चेंज झालं आहे लाईटीचं, संध्याकाळचीच जाते. त्यामुळं मी पटकन घरी आली, काहीच खरेदी केली नाही मी. फक्त केस कापली, प्लकिंग केलं आणि घरी आले लगेच. काय म्हणजे काहीच घेतलं नाही. कोथिंबीर घेतली 1 पिंडी आणि चिकन घेतलेलं आणि घरी आलं. बाकी आता मी तर नाही लग्नाला जाणार, त्यामुळे मी काय तयारी केलीच नाही. पण माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की तू चल म्हणून. तर मी तिथनंच म्हणते मला नाही यायचं, माझ्या मागं का लागताय, तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही जावा ना, असं चाललं होतं माझं. मग ते मला सोडलं घरी त्यांनी. मी म्हटलं उशीर झाला आहे, चला स्वयंपाक करायचा आहे, तुम्हाला काय आहे, मला त्रास होतो असं. मी लय साऱ्या रस्त्याने आमचा कालवा चालला होता, माणसं आमच्या तोंडाकडे बघत होते. तर त्यांनी मला घरी सोडलं आणि स्वतः माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलं तर. आणि अलीकडं ना आणतात, बिना सांगता सगळ्या गोष्टी आणतात त्या. आणि घरी आल्यानंतर ना त्याच्यात आणलेत ना, म्हणून अजून माझा वाद चालू होता की काय एवढं पैसे खर्च केलं ना, एवढी वस्तू येतं त्याला ते 500 रुपये देऊन आलं होतं. म्हणजे 500 रुपये सगळं सामान आणलं आहे त्यांनी आणि मला त्याची गरज पण नाही वाटत, कारण मी कधी ते केलं नाही. मेकअप वगैरे ती लांबचीच गोष्ट आहे. माझा मेकअप तर तुम्ही बघितला आहे, फेअर अँड लवली पावडर आणि काजळ, ॲब्रो पेन्सिल एवढंच काहीतरी असतं. तर त्यांनी इतकं सामान आणलं आहे. काजळ पेन्सिल 100 रुपयाची काजळ पेन्सिल आणली त्यांनी माझ्यासाठी आणि ती पण फिसकटते आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करेन, त्यात मी जो मेकअप केलेला तुम्ही पुढे बघाल आणि मग आपण बोलूया. मी रात्रीचाच तो मेकअप केला की कसं दिसतंय मी, कशी नाही येते. मी काय आणलं नव्हतं, कारण माझ्या लग्नात मी बघितलं होतं की मला ते सूट नाही होते, त्यामुळे मेकअपपासून मी लय लांबपर्यंतच गेलेले आहे. तर तो आधी मेकअपचा व्हिडिओ बघा तुम्ही आणि मग भेटू. तर मिस्टरांनी ना माझ्यासाठी काय मेकअपचं प्रोडक्ट आणले आणि मला तर काय राहवलं नाही. पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांना ओरडले, कशाला घेऊन आला एवढं महागातलं, कोणी सांगितलं आहे, मी कधी केलं नाही, मला आवडत नाही, आपल्याला नाही छान दिसत, असं मी लय बडबड केलं त्यांना. पण ती झोपल्यानंतर ना मी मेकअपचे काही व्हिडिओ बघितले आणि तसा ट्राय केला मेकअप करायचा. मी कधी केला नाही, खरं सांगते, माझ्या आयुष्यात कधी मी मेकअप केलेला नाही आणि तरी पण मी छान केलं होतं. ते ब्युटी ब्लेंडर असतं ना, ते सहित घेऊन आले. त्यांनी इतकं बारकाईनं निरीक्षण केलं आहे सगळ्या गोष्टीचं. आणि बाकी मेकअप कसं झालं हे तुम्ही मला सांगा. तर भरपूर सामान आणलं, काय काय आणलं ते मी जवळ घेतलं आहे. तर आता झालं असं सांगते मी तुम्हाला. मी म्हणलं होतं त्यांना की मला बन घ्यायचं आहे, मला काजळ पेन्सिल घ्यायचं आहे, पण लग्नासाठी नाही, वटपौर्णिमा येते आपली, त्यासाठी घ्यायचं होतं मला. आणि ते मला विचारत होतं बरं का की कसला बन असतो या, कसा असतो मला सांग की तरी. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काय करायचं मला घेऊन चला, मग मी घेते. तिथं मला पाहिजे होता ना, लय मोठं होतं. माझे केस किती पातळ आहे तुम्हाला माहिती आहे. उगाच तो डोकं एवढूसा आणि तो बन एवढा मोठा नको व्हायला, म्हणून मी तिथं तो बन घेतला नाही. आणि पेन्सिलच्या व्हरायटी पण लय महागातल्या होत्या, म्हणून मी ती कॅन्सल केलं होतं. पार्लरमध्ये गेलेलं तिथं आणि त्यांनी करायचं तीच केलं, महागातलं आणायचं तीच आणल्या. ब्युटी ब्लेंडर पण सोडलं नाही माझं ना. तर काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते. आता ही माझंच आहे, ही मी ह्याच्यात टाकले कारण तिथं होतं म्हणून. ही पेन्सिलचं आहे बघा, मी खोलून बघितलं ना, लावून बघितलं, कारण मला लय राग आलेला. ही काजळ पेन्सिल 100 रुपयाची, याला कोण म्हणाल काही 100 रुपयाची आहे. HD ब्युटी लॉंग लास्टिंग वॉटरप्रूफ नो मेस, पण नाही, अजिबात नाही, वॉटरप्रूफ नाही आणि काहीच नाही, फिसकटते, घेऊ नका. माझा नवरा फसलाय, तुम्ही फसू नका. ही लिक्विडवाली लिपस्टिक जी माझ्याकडे पहिली आहे, म्हणजे हाय माझ्याकडे ना, ते मी सगळं घेतलं आहे. ही माझ्याकडे पहिली आहे, तरी पण माझ्या नवऱ्याने हेवाल्या आणल्या. आणि कलर थोडंच कन्फ्यूज झालं तर या, कारण माझ्या प्रत्येक लिपस्टिकचा शेड असाच त्यांनी जास्त बघितला आहे.
तर त्यांना दुकानात कळलं नाही, मग ते असले घेऊन आले तू गुलाबी गुलाबी आणि अजिबात छान दिसत नाही. एव्हरेजचं स्क्रब आणलंय. पाऊंड्स क्रीम फोडून बघितलंय मी कधीच वापरलं नाही असलं, म्हणून फोडून बघितलंय कसं दिसतं कसं नाही ते. माझे कधी बापजाल मी वापरणं नाही झालेलं तसलं, खरं आहे ते खरं. असल्या टिकल्या मला चंद्रकोर छान दिसत नाही, आता पण मी लावली मला छान दिसत नाही माझ्या तोंडावरती का काय माहिती. तरी पण बघा हे चंद्रकोर घेऊन आणलंय तर लावावं लागतं. आणि ह्याच्यात कानातलं आहे, मी काल रात्री घातलं होतं कानातलं. बघा हे कानातलं आणलंय. कानातलं पण नव्हतं माझं, त्यांच्याकडूनच तुटलं होतं. सोन्याचं आहे ते पण त्याचं मागचं तुटलंय, त्यामुळे ते काही घालता येत नाही. हे वालं प्रो मॅट काय म्हणते त्याला, फाउंडेशन. मी लग्नात घेतलं होतं, लावलं नव्हतं, लावा येत नव्हतं, ते तसंच पडलं. मी हातावर ट्राय केलं टिपकं उठवून, तरी मला जमलं नाही. आणि या माणसाने 100 रुपये आणले. घाम फुटलाय मला. हे काय हे वापरतो त्याच्यात काही विषय नाही आहे, बाकी नाही आहे काय, एवढंच आहे. ही माझी पहिली वार झालेलं एवढंच आहे. आणि मेन गोष्ट माझ्याकडं मी त्यांना सांगितलं ना बन आणायला, मग बन आणा म्हणून. तर तुम्हाला बन कसं असतं हे तर माहिती, पण माझ्या नवऱ्याला माहीत नव्हतं. तर माझ्याकडे ही सप्लिमेंट आहे पहिली, म्हणजे की सोनूला मी लावलेली का नाही, त्यामुळे आता ती गुत्ता झाला आहे. मी आता नाही वापरते. माझी जेव्हा छोटी केस होती की नाही तेव्हा मला लावावं लागायचं, कारण साडीवरती ना जर लॉंग हेअरस्टाईल असेल ना तरच ती छान लुक दिसतो, त्यासाठी. तर माझ्या ह्याच्या आधी पण एक होतं, ते मी असं एक 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 दोर काढलं आणि ते भांडीवाल्याला दिलं आणि त्याच्यावर भांडी घेतलेली आहे माझे केस देऊन. आता त्याला थोडी कळते की ती नकली आहे ते असले आहे ते. आणि हे एक हाया, तर आता मी वापरतच नाही, मी बंदच केले, कारण माझी आता केस मोठी झाली. तर आधी माझी इतकी गळत होती केस नाही, पूर्ण एवढी पण नव्हती, लई एवढी केस झालेली माझ्या. आणि ती साडीवरती तर अजिबात छान दिसत नव्हतं. आता त्यामुळं आता नव्हती लावत मी. त्यांना बन आणायला लावला आणि माझा नवरा काही घेऊन आला. बन केसांचा असतो, मी सांगितलं त्यांना वर्णन करून. केसांचा असतो गोल गोल, तुम्ही बघितलं नाही का, मी इथं लावला होता, असा गोल असतो. सांगितलेलं काळ्या कलरचा असतो, असं त्याचं म्हणजे बनची जसं हे असतं का नाही केस, तसंच ह्याचं पण आहे बघा, एकदम दाट दाट. तर त्यांनी ही मागितलं केसांचं द्या, ती काळं काळं लावते ती केसांना. काय मागितलंय काय माहिती. हे घेऊन आलं तर पण हे मला सूट होत नाही. हे जे आणलेलं ना मी ते थोडंसं ब्राऊन कलरचं होतं, हे जरा ब्लॅक कलरचं आहे. पण ह्याचा उपयोग नाही होणार, कारण मला हेअरस्टाईल वेगळी करायची आहे. ह्याचं काय करणार आहे मी करून, माझी केस वेगळे येतील, हे वेगळं आहे बघा. बस 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 हां एवढं होतं बघा, बाकी नाही काय ह्याच्यात. मग हे फेअर लवली किंवा हे क्रीमचं वगैरे आहे तर पुढं फोडलेलं असं काय ते एवढं घेऊन आलं. हां ब्लेंडर दाखवायचं राहिलं, ब्युटी ब्लेंडर काय म्हणतात ते मला पण माहीत नाही, मी सर्च करून बघितलं काय म्हणते त्याला. तर हे आहे बघा, ह्याच्यात अजूनही काय जे मी मोठं वापरून बघितलं ना, बघा धुवून पण ठेवलंय, हे वाला आहे. असं काय एवढं सगळं सामान ते घेऊन आले मला घरी सोडून. मी त्यांना फोन करते किती उशीर लागणार आहे, किती उशीर झाला, या की लाईट नाही, माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही. आणि हा माणूस तिकडं हा पराक्रम करत बसला. आणि घरी सांगून काय केलेलं की त्यांची पॅन्टला ना चेन थोडीशी बिघडली होती, तर ती चेन बसवाय म्हणून गेलं तर घरनं सांगून, आणि हा कार्यक्रम करून आले. घरी आल्यानंतर आमची भांडणं झाली. कुणी सांगितलेलं म्हणलं तुम्हाला या आणायला, देऊन या माघारी, मला नको या. माझ्याकडे हाय स्क्रब म्हणा, टिकल्या म्हणा, आणि ह्या क्रीमा तर काही गरज नाही आहे, मी वापरतच नाही आहे, पडूनच राहणार, काही दिवसांना सुकून जाणार आहे त्या. ही लिपस्टिक 100वाली गरजच नाही आहे. हे हा शेड मला छानच दिसत नाही, अजिबात नाही छान दिसत. हा मला ना सूट होतो थोडासा, हा नाही होत. तर काय बोलणार आहे, जाऊ द्या असो. चला आता मी आवरते, ते ठेवून देते आतमध्ये. ह्याच्यात मला लागणारी गोष्ट कुठलीच नाही मी म्हणत. तर म्हणाल की आता नवऱ्यानं आणले एवढं प्रेमानं तर अशी करते, पण ना पैसे खूप घालवून आलं तर ह्याचं थोडंसं ये या. फोन येतोय का मला,
500 रुपये एवढ्या सामानाला गेलं म्हणजे थोडा आहे का, त्याच्या जागेत दुसरी काहीतरी गोष्ट झाली असती असं मला वाटत होतं. मी नाही वापरणार हे तर अजिबात सूटच होत नाही आपल्याला, लावताच येत नाही ही गोष्ट. कुठे चालली आलो इकडं. आता मेहंदी काढून झाली, आता आम्हाला काढायच्या, भाकरी वगैरे केल्या त्या. तर आता मेहंदी काढून आले. हलू नका ना. एका हातावरती काढले, पाठीमागं पण नाही काढले, फक्त पुढंच काढले. एका हातावरती उद्या काढणार आहे. जेवत्या हातावरती काढल्या आणि चपण्या हातावरती तर काय आपल्याला काढायला येते, त्यामुळं ती नाही काढली मी. आणि आम्ही आलो आता 11:45 घरी आलेलो. आता झाल्यात 12:15. चला आता झोपायचं आहे. सोनूची मेहंदी दाखवू. ही वाली तिच्या आत्यानं काढली, आत्याच लागते ना. आणि ही वाली मी काढली. दीदी नाही, दीदी नाही, सायलीची बहीण काय ती बायडी. हां हां. तर चला. हो फोटो निघा ना. जेवण वगैरे तिकडेच बनवलेलं, जेवण वगैरे केलं आणि आम्ही आलो आहे आता घरी. हे काय आलं नव्हतं, म्हणजे हे आलेलं आणि लगेच माघारी आलेलं, कारण त्यांना अशी कणकणी आल्यासारखं झाली आहे, त्यामुळे ते काय तिथं जेवायला थांबलं नाही, तर घरीच खाल्लं त्यांनी आणि आम्ही तिकडं जेवून आलो. आमचं जाण्याचं प्लॅनिंग संध्याकाळ होतं, पण आम्ही म्हटलं चला बघून तर येऊया. तर गेल्यानंतर तिथं डायरेक्ट कामालाच लागलो, मग घरी येणं झालं नाही. गेलो असेल 4:45 किंवा 4:30 झाले असतील तेव्हा गेलो आणि डायरेक्ट आता घरी आलो. आल्या ना दरवाजा वाजवत होते यांना उघडा म्हणून. लाईटीवरचा किडा गेलाय माझ्या नरड्यात आणि ती मध्ये आधी ठसकतोय. चला मॅडम झोपलेत, उद्या बांगड्या भरायच्या आहेत. तसं तर ना मला ह्या हातावर आताच मेहंदी काढायची होती, नंतर उद्या बांगड्या भरल्यानंतर डबल काढा भरा म्हणूनसाठी. बघू सुकली बोटं तर काढून टाकणार आहे, नाही सुकली तर नाही काढणार. तर चला बाय बाय. उद्या आपण आता घाण्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.